काल होती मोठी एकादशी आणि आजची सकाळ माझ्यासाठी खूप खास होती. देवाची पूजा, खास नैवेद्याची थाळ, गोड शिरा आणि घरच्यांसाठी प्रेमाने बनवलेलं जेवण. चला माझ्यासोबत माझ्या सकाळच्या प्रवासात. माझ्यासाठी प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादानेच होते. सकाळच्या शांत वातावरणात काही क्षण देवासमोर बसलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. यामुळे दिवसाची सुरुवातही सकारात्मक होते. मोठी एकादशी झाल्यानंतर आज देवासाठी खास नैवेद्य बनवायचा होता. प्रत्येक सण आणि प्रत्येक परंपरेमागे आपल्या संस्कृतीचं सौंदर्य दडलं आहे आणि मला या छोट्या छोट्या गोष्टी मनापासून जपायला आवडतात. आजच्या नैवेद्यासाठी मी खास गोड शिरा बनवला होता. घरभर तुपाचा आणि वेलचीचा सुगंध दरवळायला लागला की मन आपोआप आनंद. रामकृष्ण हरी. तर कालची आपली आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी झाली आणि आपल्या सगळ्यांचाच उपवास होता. सकाळ आणि संध्याकाळ निरंकाळ उपवास होता आणि फॉलोड बाय आजचा रविवार पण आहे. सगळी मंडळी घरी पण आहे आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे. तर आज मी तुमच्यासोबत झटपट तुम्ही नैवेद्य कसा बनवू शकता, मी कसा बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला ते माझ्यासोबत मी नैवेद्य कसा बनवते ते. माझ्यासाठी शिरा हा फक्त एक गोड पदार्थ नाही, तर प्रत्येक शुभ प्रसंगाशी जोडलेला एक सुंदर आठवण आहे. गरमागरम शिरा तयार झाला की तो देवाला अर्पण करायचा आनंद काही वेगळाच असतो. आता हळूहळू सगळे पदार्थ तयार होत गेले. एक एक पदार्थ प्रेमाने वाढत नैवेद्याची थाळ सजवताना मन भरून येतं. या क्षणामध्ये घाई नसते, फक्त कृतज्ञता असते. आणि शेवटी तुम्हाला पूर्ण नैवेद्याची थाळी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे तुम्ही बघू शकता एकामागे एक मी सगळे पदार्थ तयार केले. भाजी फोडणीला घातली. आता इथे काकडीच्या कोशिंबिरीची तयारी केली. मी इथे काकडीच्या कोशिंबिरीत थोडासा दाण्याचा कूट, कोथिंबीर आणि दही टाकून अशी मस्त काकडीची कोशिंबीर तयार केली होती. त्याच्यानंतर मी अशी छानशी कढी पण तयार करायला घेतली. माझ्याकडे ना कढी सगळ्यांना आवडते. तर कढीसाठी बेसन अगदी थोडंसं घ्यायचं, दही त्याला छान फेटून आणि मग ते मी कढी छान फोडणीला घातली. आता इकडे बघा मी शिरा पण बनवते आहे. तर नैवेद्याची तयारी पूर्ण झाल्यावर आता घरच्यांच्या दुपारच्या जेवणाची लगबग सुरू होती. एकीकडे स्वयंपाक तर दुसरीकडे घरातली रोजची कामं. प्रत्येक गृहिणीचा दिवस असाच छोट्या छोट्या कामांनी भरलेला असतो, नाही का? देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आता सगळे मिळून जेवणाची वेळ झाली. एकत्र बसून जेवण करणं दिवसातील माझा सर्वात आवडता क्षण असतो. तर इकडे बघा मी हे तुम्हाला दाखवते की मी शिरा कसा बनवते. इथे ना मी थोडा जास्त तुपात शिरा बनवला होता, कारण तो जो लग्नात आपल्याला कसा शिरा मिळतो ना, मला तसा बनवण्याचा ट्राय करायचा होता. आणि खरं सांगू का, शिरा इतका सुंदर झाला होता की सगळा शिरा संपून गेला तेव्हा संध्याकाळसाठी सुद्धा उरला नाही. तर इकडे मी छान साखर घातली, दूध घातलं, वेलची पूड घातली. एक छोटीशी टिप देईल की शिरामध्ये ना वेलची पूड अगदी तुमचं सगळ्यात शेवट घाल. तर अशी होती माझी आजची सकाळ. तुमच्याही घरी मोठी एकादशी नंतर खास नैवेद्याची किंवा शिरा बनवतात का? तुमच्या घरची परंपरा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका.